आडगाव परिसरात महिलेचा खून करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदीकाठी टाकून फरार झालेल्या आरोपीला आडगाव आणि उपनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासात कर्नाटक राज्यातून अटक करत खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा केलाय। आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मृत महिला सुनीता विश्वकर्मा असल्याचं निष्पन्न झालं। तसेच अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी वय वर्ष 33 राहणार राहुल नगर उपनगर नाशिक याने तिची हत्या करून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट व पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोडवणे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याशी समन्वय साधला। त्यानुसार दोन्ही पोलीस ठाण्यांचे संयुक्त शोध पथक तयार करण्यात आले। या पथकात उपनगर पोलीस ठाण्याकडून पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस अंमलदार पंकज करपे तर आडगाव पोलीस ठाण्याकडून पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आणि इमान शेख यांचा समावेश होता। संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी माहितीच्या आधारे आरोपीचा कल्याण, रत्नागिरी, गोवा आणि कर्नाटक असा सलग पाठलाग केला। अखेर मंगळुरू कर्नाटक येथील नॉर्थ पोलीस ठाणा हद्दीत आरोपी गोपीनाथ गोसावी याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर कर्नाटक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला नाशिकमध्ये आणण्यात आले। या कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, इमान शेख, दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार पंकज करपे, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि आडगाव पोलीस ठाणे व तांत्रिक विश्लेषण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। अवघ्या 24 तासात राज्याबाहेर पळालेल्या आरोपीला जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।